अस्सल मराठमोळी पारंपरिक तोंडात टाकताच विरघळणारा जाळीदार खरवस ते सुद्धा झटपट कुकरमध्ये कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर जे पहिलं दूध निघतं त्याला चीक म्हटलं जातं आणि तो चीक खूपच घट्ट अशा स्वरूपाचा असतो। या ठिकाणी मी गाईचा चीक वापरलेला आहे। गाईचा चीक असल्यामुळे तो रंगाने पिवळसर आहे आणि तसाच तो पातळ स्वरूपाचा असतो, त्यामुळे मी या ठिकाणी मिक्स करण्याकरिता म्हशीचं दूध वापरलेलं आहे। जेवढं गाईचं दूध घेतलेलं आहे अगदी त्याच्या निम्म मी म्हशीचं दूध या ठिकाणी वापरलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी चिरलेला गूळ घातलेला आहे। ते सर्व अगदी व्यवस्थितपणे गूळ दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे ते अगदी नॉर्मल टेम्परेचरचं वापरलेलं आहे, गरम करून वापरलेलं नाही। जर तुम्ही गरम करून दूध वापरलं तर ते पूर्णपणे थंड करून दूध या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यानंतर गुळामध्ये काही ना काहीतरी कचरा असतो, त्यामुळे हे दूध अगदी व्यवस्थितपणे गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीसाठी जायफळ पावडर, वेलची पावडर आणि सुंठ पावडर घातलेली आहे। हे सर्व अगदी व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी घरामध्ये केशर शिल्लक होतं, त्यामुळे मी या ठिकाणी केशरची काडी वापरलेली आहे। असेल तर वापरू शकता, नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर कुकरमध्ये 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटंसं स्टँड घातलेलं आहे। स्टँड नसेल तर तुम्ही या ठिकाणी छोटीशी प्लेट घालून त्याच्यावरती हा कुकरचा डबा ठेवू शकता। स्टँडवरती चिकाचा हा डबा ठेवून घेतला आणि त्याला झाकण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर कुकरला सुद्धा झाकण लावून अगदी मध्यम गॅसवरती कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर या ठिकाणी टूथपिकच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही पाहू शकता की खरवस शिजलेला आहे की नाही। खरवस पूर्णपणे घट्ट झालेला आहे। या ठिकाणी हा खरवस शिजून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता की केशरचा अगदी सुंदर असा कलर खरवसला आलेला आहे। खरवस कट करण्यापूर्वी या ठिकाणी सर्वप्रथम तो खरवस पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। गरम खरवस असताना जर आपण या ठिकाणी खरवस कट करण्यासाठी घेतला तर तो अगदी व्यवस्थितपणे कट होत नाही, त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच खरवस कट करून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता की अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत असा खरवस खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर चला मग मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेण्यासाठी माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।